त्याला प्रॉपर इथं सेट करतो. सेट केल्यानंतर याला काय करणार मी एक फिल्टर ऑप्शन, मी स्टार्टिंगलाच एक बॅकग्राऊंडला काय करतो फिल्टरमध्ये जाऊन एक फिल्टर गॅलरीचा ऑप्शन आहे, तुम्हाला तो क्लिक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या बॅकग्राऊंड हलकाचं तुम्ही पाहू शकता एक डस्ट टाईप आलेला आहे. हा ऑप्शन बेटर आहे मित्रांनो. हा ऑप्शन इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे, जास्त विचार नाही करायचा आहे. ओके प्रेस करायचं आहे. यानंतर काय करायचं आहे बॅकग्राऊंडला तुम्हाला काय करायचं इथे बीजी नाव द्यायचं. ठीक आहे, त्याला काय करायचं लॉक करायचं. आता मिक्सिंगसाठी म्हणजे बॅकग्राऊंड मर्ज वगैरे करण्यासाठी तुम्हाला एक बॅकग्राऊंड वापरायचं आहे. म्हणजे या व्यतिरिक्त अजून एक बॅकग्राऊंड तुम्हाला वापरायचं, त्यासाठी मी अजून एक बॅकग्राऊंड इथे ऍड करतो. आता मिक्सिंगसाठी एक बॅकग्राऊंड कॉपी पेस्ट करतो. हा एक ग्रीनिश बॅकग्राऊंड आहे. आता याची ऑपेसिटी जर मी वाढवली तर पूर्णपणे हा पूर्ण काय ग्रीन बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, हिरवा बॅकग्राऊंड आहे. याला कंट्रोल टिक करतो आणि प्रॉपर इथं काय करतो याला सेट करतो. आता सेट केल्यानंतर याला काय करायचं ओव्हरले वगैरे करायची गरज नाही. मी याला सर्वात आधी काय करतो फिल्टर गॅलरी. तर डायरेक्टली तुम्ही हा जो ऑप्शन आहे या बॅकग्राऊंडला जो इफेक्ट दिला तो डायरेक्टली तुम्ही इथे देऊ शकता. काय करायचंय अल्टचं तुमचं दाबून धरायचे बटन आणि डायरेक्टली ड्रॅग करायचं, दोन्ही साईडला तुमचे इफेक्ट लागून जाते. आता इथे काय करायचं तुम्हाला ओव्हरले वगैरे करण्यास गेलं तर थोडंसं बॅकग्राऊंड विचित्र दिसतं. ठीक आहे, बॅकग्राऊंड मिक्सिंगसाठी तुम्ही ओव्हरले आणि सॉफ्ट लाईटचा वापर करू शकता, पण इथे आपण तसं करणार नाही, वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. याची जी ऑपेसिटी मी थोडीशी इथं जसं की 52 होती 52 इथं मी ऍड करतो. आणि याचा जो कलर आहे म्हणजे थोडासा हिरवा आहे, तर आपण इथं काय करणार आहे त्याचा हिरवा थोडासा कलर आहे तो मी इथे चेंज करणार. तर मायनस मध्ये जाऊन जसं तुम्हाला कलर वाटेल तसं इथे तुम्हाला ऍड करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं इथं कलर जो आहे 98% म्हणजे मायनस मध्ये ठेवायचं आहे. आणि याला काय करायचं आता कलर थोडंसं विचित्र दिसतो तुम्हाला. ठीक आहे, कारण की तुम्ही याला काय केलं क्लिपिंग मास्क नाही केलं. क्लिपिंग मास्क तुम्हाला इथं ऑप्शन आहे, क्लिक करायचं आहे. जसं की आपण पाहू शकता की आपला बॅकग्राऊंड तो आहे प्रॉपर जसं थंबनेल मध्ये तुम्ही पाहिलं तसं प्रॉपर बॅकग्राऊंड झालेला आहे.